नमस्कार मित्रांनो, आज आपण कटरा टू काश्मीर ट्रॅव्हलिंग करणार आहे। तर आपला इकडे चहा आहे रेडी, त्याच्यानंतर इकडे कॉफी रेडी आहे आपली, तर कॉफी रेडी केलेली आहे। तसेच इकडे आज आपला ट्रॅव्हलिंग असल्यामुळे आपण आज जाम ब्रेड आणि बटर ब्रेड ठेवलेला आहे। तर असा आपला आजचा सकाळचा नाश्ता आहे। आपल्या अर्ध्या मंडळींचा नाश्ता झालेला आहे, अर्धी मंडळी नाश्ता करत आहे। चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा काय ते। नमस्कार मित्रांनो, आपण आता कटरावरून काश्मीरला निघालेलो आहे। आपल्या 2 गाड्या आहेत, या गाडीमध्ये अशी मंडळी बसलेली आहे, दुसऱ्या गाडीतले मंडळी पण दाखवतो आम्ही। ही आपली दुसरी गाडी आहे आणि ही पण तशी निघालेली आहे। एक फोटो घ्यायचा गाडीच्या समोर तर नाही। आपली एक गाडी निघालेली आहे आता। चल जान दे ही आपली दुसरी गाडी आहे, ती पण आता निघणार आहे। चला आपली ट्रॅव्हलिंग चालू झालेली आहे। प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी। गणपती बाप्पा गाईज, आपण आता श्रीनगर हायवेला पोहोचलेलो आहे। हा श्रीनगर हायवे, इथून आपण आता डायरेक्ट श्रीनगरला जाणार आहे। श्रीनगरला जाताना असे सुंदर सुंदर नजारे तुम्हाला बघायला मिळतील। बघा कसे सुंदर डोंगर आहेत, हिरवेगार डोंगर तुम्हाला बघायला मिळतील। आता हायवे संपलेला आहे आणि आपल्याला आता सिंगल रोड लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। तरी नशीब इथे ट्रॅफिक नाही, आता हा सिंगल रोड लागलेला आहे। हाच रोड श्रीनगरला जातो, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही रोड नाही आहे। आपल्याला इकडे फुल जाम भेटलेला आहे, पूर्ण पारपर्यंत जाम लागलेला आहे आणि जाम मध्ये पण फुल मजा घेते। सर्वांनी सेल्फी पॉइंट आणि बनवलेला आहे या पॉइंटला। आपली सर्व मंडळी इकडे फुल पोझिशन मध्ये आहे, झोड घेतले सगळ्यांनी सेल्फी। आणि आपल्या एअरपोर्टवाल्या ताईंनी तर कहरच केला आहे, नुसते फोटोवर फोटो। तेरा साथ ना छोड़ेंगे,
तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, ऐसा अपना प्यार, जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे, जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे, ऐसी बंदगी ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। आज दुपारचा ट्रॅव्हलिंग मधला श्रीनगरला जाताना हा जेवण आहे आपला छोले आणि भटुरे असे रेडी झालेले। पावसामध्ये सुंदर असे छोले भटुरे आम्ही इथे खात आहोत। आपला आजचा जेवण आहे गरम गरम छोले आणि भटुरे। आपला आजचा जेवण आहे ट्रॅव्हलिंग मध्ये। दानू तू पण घे जेवण कर। तुम्हाला हा जो रोड दिसत आहे तो असा का बनवला आहे, कारण की उद्या जर कधी जम्मू काश्मीर मध्ये विमानतळावरती काही गोष्टी झाल्या तर इथे आपण विमान लँड करू शकतो आपल्या भारत सरकारचा। त्याच्यासाठी हा विमानतळासारखी लँडिंग एक दुसरा लँडिंग पॉइंट असा बनवलेला आहे। बॅटरीच्या कारखान्याजवळ नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजलाच असेल तर इथे काय आहे। हे सर्व बॅटरीचे कारखाने आहेत, तुम्ही बघू शकता हे सगळे बॅटरीचे कारखाने। इथे बॅट बनली जाते, सर्व प्रकारच्या बॅटरी इथे बनल्या जातात। आपण आता इथे बॅटरीच्या कारखान्याची इथं आलेलो आहे आणि इथं सर्व आपण जी पुढची माणसं घेऊन आले ती सर्व आता इथे बॅटरी येणार आहे। बघू शकता कशा आता बॅटरी आहे। अशा मशनी आहेत, त्याच्यामध्ये इथे अशा बॅटरी बनतात, बघू शकता। मग त्यांना स्टिकर वगैरे लावले जातात। आपको मतलब मिलता है, ये चूल्हे का नहीं है, ये प्योर बिल्कुल का रेट है। 10 साल तक बुरा नहीं करेगा बैट। सर्व प्रकारच्या बॅटरी मिळतात, बघू शकता। सर्व प्रकारच्या बॅटरी मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आहेत, सर्व प्रकारच्या ब्रँडच्या बॅटरी मिळतात। बघा ब्रँड भरपूर ही घेऊन सगळ्यांचा चालला कोणती बॅट घेऊ आपल्या गाड्याकडून आपण घेऊन येतो, त्यावेळेस आपल्याकडे
इथे आपला जेवणाचा काउंटर लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण काश्मीर टूर घेऊन आलेलो आहे, त्याच्यासाठी इथे जेवणाचा काउंटर लागलेला आहे. तर थोड्या वेळात जेवण रेडी होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं काय ते. असं आपलं जेवणाचा काउंटर आहे. 2 वाजता या रूमातून बाहेर व्हेजवाले बांधून ठेवा. कोणचा वाला रूम नंबर 117 रूम नंबर. सगळ्या बॅगा पोचवायचं काम झालेलं आहे इथे. आपला व्हेज आयटम लागलेला आहे इथे, तुम्ही बघू शकता. इथे राईस आहे, इथे डाळ आहे, इथे वांग्याचा भरीत आहे, सगळं गरम गरम जेवण आहे. इथे आपला मटर पनीर आहे. असं सगळा व्हेज आयटम आपला लागलेला आहे. आणि आणखी रोटे आहेत, गरमागरम रोटे येत आहेत सगळ्यांना. इकडे व्हेज आयटमवाले लोक बसलेले आहेत. थोड्या वेळात लगेच आता आपण नॉनव्हेज आयटम लावणार आहे. इकडे व्हेज आयटम आहे. आणि तुडुंब गर्दी नॉनव्हेज वरती पडलेली आहे. खूप छान चिकन बनलेलं आहे. पहिला दिवस आहे आपला. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण जेवण लावलेलं आहे. व्हेजवाले जेवून गेले आणि नॉनव्हेजवाले आता आलेले आहेत. राईस आहे, गरमागरम राईस आलेला आहे आता. हॅलो गाईड्स, राहुल सरांनी नियोजन केल्याप्रमाणे आम्ही श्रीनगर येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो आहोत. इथे व्हेज आणि नॉनव्हेज, इथे व्हेज आणि नॉनव्हेज सुद्धा आहे. तर जेवण कसं झालं? खूपच छान. आणि मी पनीर सुद्धा टेस्ट केलंय. पनीरची चव सुद्धा अति उत्कृष्ट दर्जाची आहे आणि भरीत सुद्धा खूप सुंदर आहे. आणि चिकन तर धनश्रीने बनवल्यामुळे खूपच सुंदर आहे. हॅलो हॅलो, आमच्याच ग्रुपमधील एका मेंबरने इथे स्वतः एवढा प्रवास करून सुद्धा ती इकडे येऊन तिने चिकन स्वतःच्या हाताने बनवलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं चिकन बनवायला? कसं वाटलं चिकन? खूपच सुंदर पद्धतीमध्ये हा चिकन बनवलेला आहे. ओके, फारच तुम्ही मेहनत घेतली त्याबद्दल तुमचे थँक्स. पहिला दिवस खूप सुंदर गेला आहे आणि इथून पुढचे 4 दिवस सुद्धा आमचे खूप छानपैकी जाणार आहे. धन्यवाद. चिकन झालेलं आहे, छानपैकी चिकन झालेलं आहे. थँक्यू. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्यू.